महाराष्ट्रातील सर्व अभ्यास करणाऱ्या मित्रांचं, मैत्रिणींचं, भावांचं आणि बहिणींचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो. तर आजचं हे सेशन आपलं कशावरती आहे, तर एक नवीन अपडेट आलेला आहे जो की 25 आणि 26 तारखेला. आता पण मी 26 तारीख तुम्हाला लिहून दिलेली आहे आणि तुम्हाला दिसलेली पण असणार. त्याच अपडेटवरती बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, कमेंट्स होती, मेसेज होते की सर या नवीन अपडेटचा आपल्या भरतीवरती काही परिणाम पडणार का. ठीक आहे, प्रश्न काही चुकीचा नाही, प्रश्न बिलकुल बरोबर आहे आणि बहुतांश विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तो प्रश्न पडलेला आहे. आता एका विद्यार्थ्यांनी तर इथपर्यंत मला मेसेज केला की सर तुम्ही काही करा, पहिले याच्यावरती एक सेशन घ्या तुम्ही, कारण आम्हाला मोठं कन्फ्युजन झालं आहे. म्हणजे एक प्रकारची भीती, कारण की आपण एका पर्टिक्युलर लक्ष्याच्या मागे लागलेला आणि त्यामध्ये जर अशी मधामध्ये काहीतरी जर नवीनच अपडेट आला, नवीनच प्रकारचा, तर आपल्याला थोडंसं मनामध्ये कुशंका येत असतात. काही हरकत नाही, सोडवण्यासाठी मी आहेच तुमच्याकडे. ठीक आहे, तर मग आजचं सेशन कशावरती आहे, तर ज्या आपल्या महापारेषणची भरती आहे 1903 जागा आहे, ज्याचा ऑलरेडी आपण फॉर्म भरून झालेला आहे आणि त्याच्या परीक्षेची वाट बघत आहे. बरेचसे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात की नेमकी परीक्षा कधी होणार, जाहिरात रद्द होणार का, असे प्रश्न मी आता त्याच्यावरती प्रकाश टाकतो. त्याच्यानंतर पुन्हा दुसरं की दुसरी भरती आहे पुन्हा महावितरण, खास याच्यामध्ये कोण, इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन ITI झालेल्या विद्यार्थ्यांसाठी खास खबर आहे. ठीक आहे, आणि सोबतच जसं आता महावितरणची जे भरती आहे त्याच्या 5347 जागा आहे फक्त आणि फक्त ITI वाल्या विद्यार्थ्यांकरिता. बाकीच्या पण इतर जागा आहे त्यांच्यासाठी पण हा अपडेट लागू आहे. पण आपण ज्याच्या मागे लागला ते आपलं विद्युत सहाय्यकचं पद. ठीक आहे, याचे फॉर्म चाललेला आहे आणि याचाच अपडेट आहे आणि याच्यावरतीच आपण आता डिस्कशन करणार आहे आणि याच्यावरतीच आपलं आजचं सेशन आहे. ठीक आहे, आता त्या सेशनमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, तुमच्यापर्यंत ते सर्व पोचलं असणार. ठीक आहे, कारण की आज सोशल मीडिया एवढ्या तेजीने आणि एवढ्या वेगात पसरतो का एखादा वनवा पेटायला वेळ लागतो, पण हे एखादा मेसेज एका ठिकाणाहून निघाला की तो कधी कोणत्या कोपऱ्यामध्ये जाईल ते सांगताच येत नाही आणि तुमच्यापर्यंत हे सर्व पोचलेलं आहे. ठीक आहे, आता महावितरणने काय केलं, एक शुद्ध पत्रक काढलं 26 एप्रिलला. ठीक आहे, आता एप्रिल महिना सुरू आहे, बरोबर आहे, म्हणजे जेव्हा हे सेशन आपलं बनत आहे. एक शुद्ध पत्रक हे कोणाचं होतं, महावितरणचं. तर प्रश्न तोच की सर ॲडव्हर्टाईज रद्द तर होणार नाही, सर पेपर तर होणार ना, सर पेपर होणार तर कधी येणार, सर फॉर्म पुन्हा भरावा लागणार का, असे बरेचशा कमेंट आहे, बरेचसे मेसेज आहे. ते सर्व मी सोडवण्याचा इथे काय करतो, पुरेपूर प्रयत्न करतो. पुन्हा 25 तारखेला एक काय झालं, परिपत्रक जाहीर केलं. कोणी, महापारेषणनी. म्हणजे आता तुम्ही म्हणाल सर हे दोन्ही सेशन तुम्ही वेगळे का बरं नाही घेतलं, म्हणजे आम्हाला समजायला सोपं झालं असतं की महावितरणवाल्यांचं काय म्हणणं आहे आणि महापारेषणवाल्यांचं काय म्हणणं आहे. बरोबर आहे, म्हणजे दोन्ही कंपन्यांचं वेगळं. आता दोन्ही पत्र तुम्ही दाखवतच आहे तर दोन्ही याच्या वेगळ्या दाखवायला पाहिजे होतं. पण तुम्हाला एकत्र करण्याचं कारण असं की दोन्हीही एकच आहे आणि दोघांची कुठेतरी तुम्हाला लिंकिंग दिसणार, कुठेतरी काय दिसणार, लिंक दिसणार आणि नेमकं काय होत आहे, कसं होत आहे ते सर्व तुम्हाला लक्षामध्ये येईल. ठीक आहे, आता सर्व तुमचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती प्रकाश टाकतो. त्यापूर्वी तुम्ही काय करायचं, बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि अभ्यास सुरू आहे, बरोबर आहे, काही जणांचा झाला पण आहे. तर काय करायचं, प्रत्येकाने डेली आपण काय करतो, एक फ्री क्विज घेतो, डेली फ्री क्विज घेतो जी की फ्रीमध्ये राहते आपल्या ॲपवरती. मग त्यासाठी काय करायचं, ॲप डाउनलोड करायची, CST लॉन्चपॅड, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेलीच आहे. सोबतच याच्या व्यतिरिक्त जर कोणाला कोणती टेस्ट पुन्हा ॲडिशनल जॉईन करायची असणार तेही तुम्हाला स्टोअरमध्ये अवेलेबल आहे. ज्याला अभ्यासाची सुरुवात करायची आहे त्याच्यासाठी फुल कोर्स पण अवेलेबल आहे. ते सर्व तुमच्या गरजेनुसार तुम्ही त्याचा वापर करू शकता. पण किमान महाराष्ट्रातल्या जेवढे विद्यार्थी जुळलेले आहे, कमीत कमी म्हणजे ज्यांना स्वतःच्या भविष्याची चिंता आहे त्यांनी फ्रीची तरी टेस्ट देत जा, कमीत कमी. म्हणजे कसं आहे की तुम्ही काय व्हाल, तुम्ही अभ्यासासोबत आपल्या जुळून राहणार. फक्त एवढीच विनंती आहे, तर आणि तेही तुमच्यासाठी, माझ्यासाठी नाही. ठीक आहे, आपण आपल्या विषयाकडे जाऊ. बघा, सर्वात पहिले काय झालं होतं, एक शुद्ध पत्रिका आली होती, ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. ती आली होती तुमची 18 एप्रिलला. कितीला, 18 एप्रिलला. आणि तुम्हाला माहीत आहे आपलं मार्चमध्ये फॉर्म सुरू झाले, कोणाचे, महावितरणचे. आता या चारही पोस्ट, पण आपण बोलताना मी होते तिथपर्यंत काय बोलणार, विद्युत सहाय्यकबद्दल बोलणार, म्हणजे ॲडव्हर्टाईज क्रमांक 6 बद्दल, कारण की त्याच्या आपण मागे लागलो आणि त्याच्याशीच आपले सर्व विद्यार्थी जवळजवळ जुळलेले आहे. ठीक आहे, बाकीचे पण कनिष्ठ अभियंता असतील, बाकीचे पण असतील, पण खास विद्युत सहाय्यक पदाचे विद्यार्थी आपल्याशी जुळलेले आहे. पण त्याच्यावरती भर टाकण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, तर 18 एप्रिलला तुम्हाला माहिती आहे मार्चमध्ये ॲडव्हर्टाईज आली. म्हणजे मी तुम्हाला रिवाइंड करून देत आहे की नेमकं काय काय घडलं, ते पिक्चरमध्ये नाही दाखवत का तशासारखं, की मार्चमध्ये तुम्हाला ॲक्च्युली ॲडव्हर्टाईज आपली डिसेंबरमध्ये आली, मार्चमध्ये फॉर्म सुरू झाला, 20 तारीख लास्ट दिली. मग तिथून पुन्हा ते मार्चची काय केली, एप्रिल 20 केली. ठीक आहे, मग एप्रिल 20 यायच्या अगोदर पुन्हा काय केलं,
एप्रिलपासनं जसं बघा इथं मग एप्रिलपासनं काय काढलं, मग पुन्हा एप्रिलच्या नंतर मे महिना देऊन दिला तुम्हाला 20 तारखेचा, म्हणजे पुन्हा तुम्हाला 1 महिना डेट वाढवून दिली. हे झालं 18 तारखेचा विषय. आणि लगेच त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये काही विषय नव्हता सांगण्यासारखा, ते सर्वांना माहीत झालं होतं. मागच्या वेळेस वाढली तर आत्ता पण वाढली. तर आता काय की याच्यामध्ये जो आत्ता 26 तारखेला अपडेट आला, 26/4ला महावितरणचा, याच्यामध्ये थोड्याशा 4 लाईन जास्त लिहिलेल्या आहे. मग त्याच्यामुळं कसं तुमच्या मनामध्ये प्रश्न जास्त झाले. आता डेट वाढली, ठीक आहे. हा डेट वाढल्यावर कसं होतं की सर मग आता हे असेच डेट कधीपर्यंत वाढवत राहील, तर त्याचंही मी तुम्हाला माझ्या मत काय आहे ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. आता मी या पत्राला थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवून देतो. ठीक आहे. बघा बाकीचं तुम्हाला सर्व माहीतच आहे, तरी एकदा मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगून देतो की अंतिम तारीख 20/3 होती, अशी होती पूर्वी. मग त्याला मग आता यांनी इथं बहाणा दिला आहे. काय दिला आहे की बहुतांश उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरता मुदतवाढ देण्याची विनंती केलेली आहे बा. तर आता हे तर आता कंपनीने म्हटलं तर आपण खरं म्हणून चालू, पण माझ्या मतानं असं तर शक्य नाही. आम्ही याच्या पहिले महापारेषणच्या जागेसाठी म्हटलं होतं की 10 दिवस तरी विद्यार्थ्यांकरता वाढवून द्या. 10 दिवस नाही, 10 मिनिट त्यांनी वाढवून नाही दिले, बरोबर आहे. आणि इथे तुम्ही एवढे तुम्ही महावितरण म्हणजे एवढी कंपनी दिलदार आहे की एवढी तुम्हाला विद्यार्थ्यांची चिंता आहे की बस विद्यार्थी एखादा म्हणत आहे तुम्ही महिन्याभर तारखा वाढवत आहे. तर हे म्हणजे याच्या मागे सरळ तुम्हाला सांगायचं म्हणजे यांचं वेगळंच काहीतरी कारण आहे. ठीक आहे. आता कारण काय आहे आपण त्याच्यावरती थोडीशी चर्चा करू, पण आता जे दिसतं आहे त्याच्यानुसार तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे. तुम्ही काय विनंती केली आणि त्या फॉर्मची डेट काय केली त्यांनी पुन्हा 20 मे करून दिली तुमच्यासाठी. म्हणजे किती आपल्यासाठी किती छान लोक आहेत, विचार करा तुम्ही. ठीक आहे. आता बघा पुन्हा मी आता वाचून दाखवतो महत्त्वाचं. दरम्यान शासनाने आता तुम्हाला माहिती आहे 27/2/2024ला सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गाकरिता म्हणजेच जे मराठा म्हणजे आरक्षणाचा विषय चालला तो तुम्हाला सर्वांना माहीत आहे. आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे, ज्यामध्ये आरक्षण वर्गवारी करण्यात आली. म्हणजे सरळ तुम्हाला मराठा आरक्षण देण्यात आलं होतं 10%. ठीक आहे. 10% त्याचा GR निघाला होता 27 तारखेला, 26ला पास होऊन 27ला तुमच्यापर्यंत पोहोचला, बरोबर आहे. तर त्याच्यानुसार आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न होता, फॉर्म भरत असतानाच प्रश्न होता बरं, पण तेव्हा शासनाने काहीच याच्यावरती कार्यवाही केली नाही कंपनीने कार्यवाही केली. कारण की आपला फॉर्म जेव्हा हे फेब्रुवारीमध्ये आला होता, आपला फॉर्म मार्चमध्ये सुरू झाला, तरी पण यांनी याच्यावरती काही विशेष लक्ष दिलं नाही. ठीक आहे. देणारच नाही ना आपली आता त्यांना आपली गरज आहे. सध्या इलेक्शन सुरू आहे. ठीक आहे. आणि तेव्हा त्यांना तेवढं जाणवलं मी त्यांच्यापर्यंत आपल्या मनातली गोष्ट पोहोचू नये, त्यांना समजल्यासारखी त्यांनी केली नाही की फॉर्म सुरू व्हायचे होते, विद्यार्थी फॉर्म भरत होते, बऱ्याच जणांचे प्रश्न होते, बऱ्याच जणांच्या कमेंट होता की सर आता तर आरक्षण आलं, मग आम्ही फॉर्म ओपनमध्ये भरावं की EWSमध्ये भरावं की आता मराठा आरक्षण स्पेशल दिलं 10% त्याच्यात भरावं. पण त्याच्यात भरायसाठी त्यांनी कॉलम पण दिले नाही, बरोबर आहे. मग सर्वात मोठा प्रश्न होता, बऱ्याच विद्यार्थ्यांनी EWS किंवा ओपनमध्ये फॉर्म भरलेला आहे. तर आता काय म्हणताय, आता बघा आता त्यांना जाग आली कधी आता 4था महिना संपत आला तेव्हा त्यांना जाग आली की त्यांना होश आला आता की नाही रे बाबा आपण काहीतरी करायला पाहिजे. काय करायला पाहिजे बघा त्यांनी काय केलं. तर त्यांनी म्हटलं आहे की सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गाकरिता आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. मग सदर जाहिरातीमध्ये दिलेले आरक्षण वर्गवारी सध्या स्थितीत मागे घेण्यात येत आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला या सेंटेन्सचा की याच्यापूर्वी जे तुम्हाला टेबल्स दिले आणि जे तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करून दिले तुमच्या जागा वाटप, तर याला आम्ही काय करतो मागे घेतो. मागे, कारण की GRच आलाय ना, तर मागे घेणीच आहे. तर नाही म्हटलं तरी त्यांना घ्यावंच लागणार, बरोबर आहे. फक्त एवढंच की त्यांना त्याच्यात वेळ लागला समजायला की आपल्याला हे आरक्षण म्हणजे हे टेबल मागे घेऊन आपल्याला नवीन टेबल जनरेट करावं लागेल. आता त्यांच्या लक्षात आलं तर ते काय करणार, जे आरक्षण वर्गवारी आहे त्याच्यामध्ये, कारण की पुन्हा 10% आपल्याला कोणाचे टाकायचे आहे, मराठा आरक्षणाकरता टाकायच्या. मग यात इथे एक गोष्ट लक्षामध्ये घ्या बघा, हे जे सर्व बोलत आहे हे सर्व जे आहे याचा परिणाम फक्त कोणाला याचा फरक पडतो, अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा. कारण त्यांचा जीव कुठे असतो ते मला माहीत आहे, बरोबर आहे. त्यांनाच फक्त याची सिरियसनेस असते. आता याच्यामध्ये बघा बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न काय की सर मग 10% आरक्षण टाकणार तर मग आमच्या जागा तर कमी नाही होणार ना कॅटेगरीच्यात. बघा आता इथे पॉसिबिलिटी कशी आहे की 10% ॲड होणार, म्हणजे काय 110% जागा होणार नाही आहे. त्याच 100% मधले ते पुन्हा 10% त्याच्यामध्ये टाकशील म्हणजे ॲडजस्ट करतील. आता जे 10% आरक्षण दिलं आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे की ते कोणत्याही कॅटेगरीमधलं कमी करून दिलेलं नाही आहे. ते आरक्षण 10% कुठचं दिलं, ओपनमधलं 10% आरक्षण वाढवलं. कशात मग वाढवलं म्हणजे त्याच्यातलं काढून घेतलं ओपनमधलं. तर बाकी कॅटेगरीच्या जाग्यावरती खास असा नंबरमध्ये फरक पडणार नाही. अलीवेळ तर काहीच फरक पडणार नाही. पण ज्या ओपनच्या जागा होत्या त्या ओपनच्या जागामधला 10% जागा त्यांनी काय करतील म्हणजे जवळपास आता
5,000तल्या जर पकडल्या महावितरणमधल्या तर 10% कमीत कमी 500 प्लस मायनस, ते आता एकदम परफेक्ट आकडा नाही सांगू शकत मी, पण 500 जवळपास त्या जागा काय करतील, जवळजवळ अशा वेगळ्या काढतील ओपनमधल्या, असं माझं मत आहे. ठीक आहे, माझं मत आहे म्हणजे जिथपर्यंत लिहिलेलं आहे त्याच्यावरती जर विषय केला बोललं तर माझ्या मताने. ठीक आहे, तर हे जे काय होणार आहे आपण नंतर बघू, एवढं तुम्हाला पटलं. त्याच्यानंतर आता काय म्हणतात, नवीन सुधारित बिंदू ना पवालीप्रमाणे तर मग काय होईल, रिक्त पदांची माहिती प्रसिद्ध करण्यात येईल व उमेदवारांना अर्ज करण्यासाठी पुरेसा अवधी देण्यात येईल. आता मला सांगा, हे अवधीच देत आहे आपल्याला, बरोबर आहे. याच्याही पूर्वी अवधी दिला 1 महिना, आताही 1 महिना अवधी दिला आहे. आणि पुन्हा तुम्हाला मी सांगू इच्छितो, बघा आता जे म्हणजे मी जे बोलणार आहे ते कुठं काही लिहिलेलं नाही आणि मला स्वप्नात पण आलं नाही, फक्त एक माझा विचार जे दिसत आहे, चित्र जे दिसत आहे त्याच्यावरून एक मी तुम्हाला अंदाज बांधून सांगू शकतो की यांनी तुम्हाला दिलेली आहे तारीख किती, 20/5 म्हणजे मेपर्यंत. आणि हे सर्व चाल ढकलपणा कशासाठी चाललेला आहे, माझा अंदाज बघा, असं काही कुठं लिहिलं नाही, कोणत्या न्यूजमध्ये नाही, कुठंच नाही आहे. एक माझा अंदाज असा की इलेक्शन सुरू आहे, आता आचारसंहिता सुरू आहे, ते जवळपास आता जून महिन्यापर्यंत, जूनच्या रिझल्टपर्यंत पकडा लागूनच आहे, बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये नवीन कोणता आदेश काढता येत नाही, तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे की महावितरणमध्ये जे आउटसोर्सिंगवाले विद्यार्थी आहेत त्यांना 2 मार्क्स पर इयर काय केले होते, 2 मार्क्स दिले होते एका इयरसाठी, पण आता 2चे काय करायचे आहे, 5 मार्क देणार आहे असं त्यांना शब्द दिला होता, जेव्हा त्यांनी आंदोलन केलं होतं तेव्हा. ठीक आहे, मग आता याचंही तुम्हाला त्यांना परिपत्रक काढावं लागेल, मग त्याच्यासाठी आचारसंहिता असल्यामुळे ते काढू शकत नसणार, म्हणून याला काय करतात, चाल ढकल करत समोर नेण्यात येत आहे असा माझा अंदाज आहे. ठीक आहे, तर आता तारीख मग कधी होईल, मग सर हे एंड कधी होणार फॉर्म भरणं, यांनी जरी तुम्हाला 5 तारीख दिली असली, 5 तारीखमध्ये 20 तारीख 5व्या महिन्याची जरी दिसली असली तरी माझं तरी असं म्हणणं आहे की शेवटची तारीख जून महिन्यापर्यंत ढकलत नेऊ शकतात. म्हणजे ज्यांचं हे दिसत आहे ना चित्र, त्याच्यानुसार ही तारीख काय होऊ शकते पुन्हा, की जवळपास 20/6/2024 अशी होऊ शकते, या तारखेला फॉर्म संपू शकतो असा एक माझा अंदाज आहे. कारण की मग काय की जूनच्या 5-6 तारखेनंतर ते आपले कारभारपणा सुरू करू शकतात, मग त्याच्यामध्ये आपला कारभार ते क्लिअर करून टाकतील, बरोबर आहे. एवढं पटलं, पण याचा अर्थ असा नाही आहे की आपली भरती रद्द होत आहे, असा याच्यामध्ये मुळीच काही अर्थ नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर समोर जर बघितलं, पुरेसा अवधी देण्यात येईल, आता खूप सारा अवधी दिला. ठीक आहे, मग आता बाकीचं काही गरजेच नाही वाचायचं. अर्ज भरण्याची आवश्यकता, बघा आता हे सर्व ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज भरलेला आहे पुन्हा अर्ज भरण्याची आवश्यकता राहणार नाही. पण आता या सेंटेन्सवरती ॲक्च्युअली माझं ऑब्जेक्शन आहे. तुमचं मन असणार, सर मी तर मराठामध्ये आहे, माझ्याकडे EWS सर्टिफिकेट होतं आणि कोणाकडे नव्हतं, तर एकतर मुलं EWSमध्ये गेले किंवा मग मुलं मग काय गेले ओपनमध्ये, त्यांनी फॉर्म भरला. मग त्यांना काय स्वप्न पडणार की त्यांना अंतर्ज्ञान होणार की नाही हा मराठा विद्यार्थी, याला मराठातनं आरक्षण द्यावं लागेल, बरोबर आहे. तर असं म्हणजे माझं म्हणजे विद्यार्थ्यांचे पण असंच मत आहे. मग त्यांना समजणार कसं की नाही मला मराठातून भरायचं आहे किंवा मला मराठातून आरक्षण द्या. तर माझं असं मत आहे की यांनी सुधारित काहीतरी तुम्हाला लिंक देतील किंवा एडिट करण्याचा ऑप्शन देतील किंवा नवीन फॉर्म भरायला लावतील. आता काय करतील तर ते आता म्हणजे गुलदस्त्यामध्ये, आता जसं आता सांगू शकत नाही आपण की नेमकं काय होणार, पॉसिबिलिटी काही होऊ शकते. तरी पण तर काय की पुन्हा फॉर्म भरायची गरज नाही, पण मला असं वाटते की नाही, ज्यांच्याकडे सर्टिफिकेट निघणार किंवा ज्यांच्याकडे सर्टिफिकेट राहील त्यांना पुन्हा फॉर्म भरण्याची गरज पडू शकते. आत्ताच आपल्याला डिक्लेअर करता येणार नाही, आपण ते समोर बघू आपण काय होईल. ठीक आहे, सुधारित रिक्तपदे UR लिंक जी आहे तुम्हाला तुमच्या कंपनीवरती वेबसाईटवरती दिलेलं राहील. आणि पुन्हा महत्त्वाचा पॉईंट की शैक्षणिक अर्हता, अटी शर्ती इत्यादी अपरावर्तित राहील, म्हणजे याच्यामध्ये काही बदल होणार नाही, शैक्षणिक अर्हता तेच राहील, बाकीच्या अटी शर्ती सर्व काही तेच राहील. फक्त काय की इथं जे लिहून दाखवत आहे त्यांच्याप्रमाणे काय की आरक्षणामुळे आपण काय केलं आहे की समोर ढकलत नेत आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. पण माझं म्हणणं काय की हे या आउटसोर्सिंगवाल्यांकरताना समोर झालं असं माझं मत आहे. ठीक आहे, आता हे तर संपलं महावितरणवाल्यांचं जे काही प्रश्न होते याच्यातले तुम्हाला सांगले मला जे वाटले ते. आता याच्यानंतर काय झालं, पुन्हा एक दिवस पूर्वीच याच्या महापारेषणचं एक पत्र आलं. महापारेषणचं काय झालं, एक पत्र आलं. ठीक आहे, आता ते पत्र आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती नाही आहे, ती आहे EP महाट्रान्सको या कंपनीच्या वेबसाईटवरती, एम्प्लॉयमेंट पोर्टलवरती, एम्प्लॉई पोर्टल त्या पोर्टलवरती उपलब्ध आहे. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता किंवा काढू शकता, डाउनलोड करू शकता. आता याचं काय म्हणणं आहे, आता बघा हे कोणाचं आहे, हे आहे महापारेषणचं. आता तुम्हाला माहिती याचे ऑलरेडी आपण फॉर्म भरलेले आहे, ऑलरेडी आपलं सर्व काही झालेलं आहे ना, आपण आता बसलेला आहोत, ताट घेऊन बसलेला आहोत की आपल्याला वाढतील ना, आपण जेवण करतील अशातला भागतो. पण अजून त्याची तारीख, आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न की सर एक्झाम होणार कधी,
तर प्रश्न म्हणजे कॉमनचा प्रश्न आहे, मी कॉमनचं उत्तर देतो तुम्हाला की सर प्रश्न म्हणजे एक्झाम होणार कधी, तुम्ही म्हणतो की एक्झाम उद्याच आहे, बरोबर आहे, आणि उद्याच आहे म्हणून अभ्यास करायचा. पण तरी काय झालं की आता खूप मोठा स्पॅन झाला. आता कसं आहे, काही विद्यार्थ्यांना वेळ पाहिजे आणि काही विद्यार्थ्यांना अभ्यास झालाय असं वाटत आहे. मग ज्यांना अभ्यास झालाय असं वाटतं त्यांनी काय करायचं, CST लॉन्चपॅड ॲप डाउनलोड करायची आणि त्याच्यामध्ये हाय व्होल्टेज टेस्टमध्ये फुल टेस्ट आहे, ती टेस्ट देऊन बघायची. म्हणजे तुम्हाला समजणार की महाराष्ट्रामध्ये आपण कोणत्या लेवलला आपली रँकिंग आहे आणि आपल्याला पुन्हा किती अभ्यास करावा लागेल हे तुम्हाला तिथनं समजण्यात येईल. ठीक आहे, आता आपण आपल्या अपडेटकडे जाऊ. याच्यामध्ये काय, तोच मी तुम्हाला सांगितलं दोघांची एकमेकाशी लिंकिंग आहे. पण आता हे महापारेषणचं पत्र आहे बघा, याच्यात काय लिहिलं आहे, सरळ सेवा भरतीसाठी सुधारित बिंदू नामावली विहित करण्याबाबत, म्हणजे जे तुम्हाला आरक्षणाचे बिंदू दिले आहे त्याप्रमाणे तुम्हाला काय करायचं, डिस्ट्रीब्यूट करून द्यायचं आहे. ठीक आहे, तर मग सुधारित, ठीक आहे, सुधारित म्हणजे आता नवीन करायचं, जसं आपल्याला डिस्ट्रीब्युशनमध्ये सांगितलं म्हणजे आपल्या वितरणमध्ये सांगितलं सेम तसंच. ठीक आहे, समोर आता जे महत्त्वाचं ते वाचतो. आता ॲक्च्युली 13 पेजचं पत्र आहे टोटल, पण आपण त्याला पत्र आणि GR दोन्ही सोबत जोडलेलं आहे. तर फक्त महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगतो, म्हणजे याच्यातनं आपण काही निष्कर्ष काढू शकतो, कोणते काढू शकतो ते बघू. ठीक आहे, हे बिंदू नामावली झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर काय म्हणताय की 27 बघा, आता मागे मी तुम्हाला सांगितलं वितरणमध्ये की डेट कोणती, म्हणजे लक्षात ठेवण्यासारखं काय होतं बघा, याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी डेट ही 27/2 महत्त्वाची होती आणि हे आरक्षण महत्त्वाचं होतं. ठीक आहे, याचंच लिंकिंग आता कुठे तुम्हाला महापारेषणमध्ये दिसणार, कुठे तर बघा 27 फेब्रुवारी 2024 99, म्हणजे जे तुम्हाला GR निघाला होता कशाचा, मराठा आरक्षणाचा. ठीक आहे, याच्यामध्ये आता बाकीचं वाचणार नाही मी, फक्त कामाचं वाचतो. निर्णय प्रस्तुत करण्यात आलेला आहे कशाबद्दल, तर तुम्हाला SEBC म्हणजे याच्यासाठी जे नवीन मराठा आरक्षणासाठी जे नवीन कॅटेगरी दिली आहे त्याच्याबद्दल. आता काय की जे भरती निघणार म्हणजे बघा प्रश्न याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा काय, सर याचा परिणाम आमच्या भरतीवरती पडणार का, त्याचंही मी तुम्हाला इथे उत्तर देऊन देतो व्यवस्थित. पण ठीक आहे, आता बघा थोडंसं सामोरं जाऊ आपण. काय SEBC जे आता नवीन 10% तुम्हाला आरक्षण दिलं आहे, मराठा समाजाचा समावेश करण्यात आलेला आहे या आरक्षणामध्ये. महत्त्वाचे पॉईंट आता बघा, महापारेषण कंपनीच्या सेवेत सरळ सेवा भरतीच्या पदांमध्ये 10% आरक्षण विहित करण्यात येत आहे, बरोबर. आता बघा लक्षात घ्या, पोरांचा प्रश्न काय, विद्यार्थ्यांचा प्रश्न काय, सर इथं असं लिहिलेलं आहे, मग आता जे भरतीची ॲडव्हर्टाईज निघाली आहे, मग आपला फॉर्म भरून झालेला आहे, त्याच्यामध्ये 10% आपल्याला वेगळे मराठासाठी देणार का, मग देणार तर कसे देणार, तो प्रश्न आहे. इथं त्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे स्पष्टपणे. बघा अधिनियम म्हणजे सरळ की आपल्या भरतीवरती परिणाम पडणार का याचा ते बघा. अधिनियम प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून म्हणजेच 26 फेब्रुवारी 2024 पासून महापारेषण कंपनीच्या सरळ सेवा भरती 27 फेब्रुवारी 2024चा शासन निर्णय सोबतच्या याच्यामध्ये असं दिलेलं आहे, सुधारित बिंदू नामावलीचा अवलंब करण्यात यावा. म्हणजे कधी 26 फेब्रुवारी 2024 पासून म्हटलं आहे, पण आपण कधी झालं 2023मध्येच आपले फॉर्म भरून झाले आहे, 23मध्ये ॲडव्हर्टाईज झाली. म्हणजे सरळ इथं स्पष्ट काय होते की आता 26 फेब्रुवारीनंतर जे काही वॅकन्सी निघणार ट्रान्समिशनमध्ये किंवा पारेषणमध्ये, तेव्हा हे आरक्षण आपल्यासाठी काय राहील, लागू राहील. पण आता इथे तशा प्रकारचं कुठलंही आरक्षण लागू नाही आहे. इथपर्यंत पटलं. म्हणजे तुमचा जो विषय होता की सर काही परिणाम पडणार का, काहीच परिणाम पडणार नाही. तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये फॉर्म भरला आहे तुम्ही तिथेच राहाल, तिथनं तुम्ही हलणार नाही. आपल्या जुन्या ॲडव्हर्टाईजला काही फरक पडणार नाही, कारण जे नवीन ॲडव्हर्टाईज निघणार, जे नवीन पोस्ट निघणार त्याच्यासाठी याचा पूर्णपणे त्याच्यावरती परिणाम पडणार. ठीक आहे, असं सर्व तुम्हाला दिलेलं आहे. आता बाकीचे पॉईंट काही महत्त्वाचे नाही आहे, जे महत्त्वाचे आहे तुम्हाला हायलाईट करून दिले. आता तर GR मधले काही मी तुम्हाला पॉईंट सांगतो. आता GR कधीचा आहे, 27 फेब्रुवारीचा आहे. शासन निर्णय तुम्ही याला पण डाउनलोड करू शकता आपल्या महाराष्ट्र GR जो गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे तिथनं. आता मी याच्यातही काही जास्त वेळ तुमचा घेणार नाही, फक्त जे महत्त्वाचे पॉईंट आहे म्हणजे काही गोष्टी तुम्हाला इथनं क्लिअर होतात, तर त्या कोणत्या आहे ते मी तुम्हाला सांगतो. बघा आता एक मधील मी आता शॉर्टमध्येच वाचतो, जास्त वेळ घेत नाही तुमचा. अधिनियम प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून, म्हणजे अधिनियम प्रसिद्ध म्हणजे कधी 26 फेब्रुवारी आणि प्रसिद्ध झाला 27 फेब्रुवारीला. ठीक आहे, तर बघा म्हणजेच दिनांक 26 फेब्रुवारी 2024 या दिनांकापासून शासकीय निमशासकीय म्हणजे GRचा पार्ट आहे बरं आपला. म्हणजे असं नाही की हे फक्त महापारेषणसाठीच लागू नाही. मग आता जेवढे काही आयोग आहे, मग तुमचा MPSC असो, कोणती भरती असो, वितरणची भरती असो, कोणती भरती, म्हणजे फेब्रुवारीच्या 27 तारखेच्या नंतरची कोणती भरती असो सर्वांना हे लागू आहे. म्हणजे मी काही फक्त महापारेषणमधलं नाही वाचताय, हा GR सर्व ऑल महाराष्ट्र सर्वांना लागू होणार आहे. जे पण शासकीय भरती, निमशासकीय, सरळ सेवाची भरती आहे
त्यांच्याकरता, ठीक आहे. तर मग काय, सरळ सेवा भरती संदर्भात सोबतच्या परिशिष्ट अनुसार विहित केल्यात आलेल्या बघा सुधारित बिंदू नामावलीचा अवलंब करण्यात यावा. म्हणजेच काय की जे तुम्हाला आता सांगण्यात आलं की 10% आरक्षण द्यायचं आहे, कोणाला कशा पद्धतीने आरक्षण द्यायचं आहे, त्याच्यासाठी आता तुम्हाला नवीन नियम लावावा लागेल. नवीन नियम म्हणजे सरळ आपला जे बायफॉर्गेट केलं जातं, म्हणजे जे पर्सेंटेज वेगळे दिले जातात सर्वांना, त्याच्यात ओपनच्या पर्सेंटेजमधले आपल्या नवीन कॅटेगरीला 10% आपल्याला द्यायचं आहे असं त्या जी आरमध्ये लिहिलेलं आहे, ठीक आहे. समोर महत्त्वाचं पुन्हा EBCच्या, आता बघा आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता ना फॉर्म भरताना की सर टॉपमध्ये आपण जर आलो तर म्हणजे कन्फ्युजन होतं बऱ्याच जणांना. आता या जी आरमध्ये काय लिहिलं आहे ते तुम्हाला सांगतो की समजा आपण फॉर्म भरला आहे, समजा OBCमध्ये, उदाहरणार्थ OBCमध्ये भरला आहे किंवा आता मराठामध्ये भरलेला आहे, ठीक आहे. म्हणजे जे नवीन आलं आहे आपलं SEBCमध्ये समजा फॉर्म भरला आहे आपण, ठीक आहे. तर मग या फॉर्म भरला याच्यामध्ये आपण भरला कोणत्या याच्यामध्ये, मराठामध्ये. मग जर आपल्याला टॉप रँकिंगचे मार्क्स मिळाले तर बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की नाही तुम्हाला कॅटेगरीमध्येच देईल, ओपनमध्ये देता येणार नाही. पण मी तुम्हाला असं सांगितलं होतं की नाही तुम्ही मग ते ओपनमध्ये तुम्हाला तुमची गिनती होणार. तर इथे बघा जी आरमध्ये काय लिहिलेलं आहे, जी आरमध्ये काय लिहिलेलं आहे की सामाजिक शैक्षणिक मागास वर्गासाठी, ठीक आहे, म्हणजेच कोणता SEBC संदर्भित क्रमांक 1 येथील अधिनियम कलम 6 नुसार गुणवत्तेवर नियुक्त झालेल्या, गुणवत्तेवर म्हणजे जे टॉप रँकमध्ये विद्यार्थी आलेले आहे त्यांची गोष्ट चाललेली आहे, त्यांना SEBC प्रवर्गातील उमेदवारांची संबंधित वर्गाच्या आरक्षित पदाकरता गणना करण्यात येऊ नये. सर्वात महत्त्वाचा पॉईंट की जर विद्यार्थी, आता हा सर्व OBCसाठी सर्वांसाठी लागू आहे, पण यांच्या जी आरमध्ये पण स्पेशल दिलेला आहे की म्हणजे SEBC जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये जर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असणार आणि मग त्यांनी काय केलं की तो टॉपमध्ये आला तर त्याला त्याचं आरक्षण त्या SEBC मधून पकडायचं नाही, त्याला कशामध्ये करायचं, ओपनमध्ये पकडायचं. इथे लिहिलं आहे. मग ठीक आहे, त्याची नियुक्ती संबंधित आरक्षण बिंदूवर दर्शवू नये, म्हणजे त्याला आरक्षणात पकडू नये. भलाही तो मराठा असणार पण त्याला मराठामध्ये टाकायचं नाही किंवा SEBC मध्ये टाकायचं नाही. त्याला काय करायचं, याची नोंद खुल्या प्रवर्गातील बिंदूवर दर्शवण्यात यावी. म्हणजे त्याला कोण्या वर्गामध्ये टाकायचं, खुल्या. म्हणजे तुमच्या मनामध्ये जो प्रश्न होता ना सर कॅटेगरीला मग टॉप मार्क्स घेतले तर मग ओपनमध्ये जातं का, आता इथं सरळ लिहिलं आहे की हो तसंच होणार आहे. या जी आरमध्ये काय जुना नाही आहे, हा नवीन जी आर आहे, बरोबर आहे. कधीचा फक्त स्पेशल SEBC साठी काढलेला आहे. तर पण हे सर्वांच्या जी आरमध्ये असंच लिहिलेलं आहे, ठीक आहे. तर हा काय होता याच्यातला महत्त्वाचा पॉईंट, म्हणजे याच्यात हेही तुमचं काय झालं कन्फ्युजन दूर करून टाकलं, ठीक आहे. समोर पुन्हा एक पॉईंट पुन्हा तिथे नमूद केलेला आहे की अधिनियमाच्या प्रारंभपूर्वी म्हणजेच दिनांक 26 फेब्रुवारी 2000 पूर्वीचं, ठीक आहे, 2000 पूर्वीचं, कधीचं 2024 पूर्वीचं म्हणजेच 26 फेब्रुवारी सरळ सेवा भरतीतील निवड प्रक्रिया सुरू झालेली असेल अशा प्रकरणांना या अधिनियमाच्या तरतुदी लागू होणार नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं स्पष्ट झालं की याच्यापूर्वी जर तुमची प्रोसेस चालू झाली आहे याच्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही, कोणताही परिणाम पडणार नाही. मग याचं सारांश सांगतो मी. आता एवढं सर्व जे तुम्हाला सांगितलं त्याचा मी तुम्हाला सारांश सांगतो. बघा तुमच्या महापारेषणच्या भरतीवर काहीही परिणाम पडणार नाही, काहीही फरक पडणार नाही, ठीक आहे. आता महावितरणची जी भरती आहे ज्याच्यामध्ये 5347 जागा आहे, याच्यामध्ये फरक काय पडणार तर तुमची डेट समोर चालली. मग डेट समोर चालली म्हणजे एक्झामची पण डेट तुमची समोर चालली, बरोबर आहे. हे समोर चाललं आहे. मग हे समोर जात असताना मग आता परीक्षा पण समोर चालली. मग आता अभ्यास करणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांची तर मजा आहे, पण जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना ते दुःखी आहे म्हणजे राहणारच विषयच नाही. जेव्हा की एवढा जर अभ्यास झाला आहे आणि डेट चालली समोर चाललं, पण बघा ज्यांना माहीत आहे, ज्यांना आपलं ध्येय लक्षात आहे त्यांना याचा काही परिणाम पडणार नाही. पण तरी कसं होते, कधी ध्येय विसरल्यासारखं होते. ते काळानुसार होत असतं. जसं प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते, मग एक सॅच्युरेशन पॉईंट असतो प्रत्येक गोष्टीचा, तसं अभ्यासाचा पण आहे, मानवी जीवनाचा पण आहे. निसर्गात जेवढं काय आहे तेवढ्याचा एक पीक पॉईंट येतो, तसंच अभ्यासाचा पण एक पीक पॉईंट येतो. पण आपल्याला तो खाली न उतरू देता कमीत कमी म्हणजे बघा तुमचा ग्राफ अभ्यासाचा आता असा वरती जात होता, एक पॉईंट आला आहे की त्याच्यावर आता सॅच्युरेट झाला आहे. मग आता त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय होतं की तो ड्रॉप डाऊन होतं, म्हणजे खालती तुमचा अभ्यासाचा ग्राफ येतो. पण असं जर झालं तर समजायचं की तुमचा गेम होणार आहे असं समजून चालायचं, ठीक आहे. पण जर याला तुम्ही फक्त काय करायचं की मेंटेन करून ठेवायचं, कमीत कमी तुम्ही सॅच्युरेशनमध्ये आहे तर कमीत कमी ते मेंटेन ठेवायचं. काय ठेवायचं, मेंटेन म्हणजे जोडून राहायचं. मग काही विद्यार्थ्यांचं कसं आहे एकदम पूर्णपैकी पूर्ण मार्क घेतात आणि अभ्यास सोडून देतात. मग त्यांचा विषय होतो अभ्यास सोडून दिला की तुमचा ग्राफ काय चालला, खाली चालला. तुम्ही खाली चालले ते ॲक्च्युअल म्हणजे तुम्ही निसर्गाच्या नियमानुसारच करत आहे. पण ते आपल्याला जे सक्सेस पाहिजे
त्याच्यासाठी बिलकुल हे जमणार नाही, कारण की कॉम्पिटिटिव्ह किंवा स्पर्धा परीक्षा तुम्हाला काय मागते, तुम्हाला कंटिन्युटी मागते, तुमचं सातत्य मागते. जर तुम्ही सातत्य देत असाल तर तुमची सक्सेसकडे वाटचाल बिलकुल योग्य रीतीने आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं की तुम्हाला काय करायचं आहे, भलेही तुमचा पीक पॉईंट आला आहे त्याला तुम्ही फक्त काय करायचं, कंटिन्यू, वरती नका जाऊ ना, वर नका नेऊ अभ्यासवरती, ठीक आहे, पण कमीत कमी कंटिन्यूसमध्ये राहा. मग याच्यासाठी एकच उपाय आहे, काय की टेस्ट देणं. मी वारंवार सांगत असतो, पुन्हा सांगतो, टेस्ट देणं. नाही काही निदान तर आपल्या ॲपवरती फ्रीमध्ये डेली क्विज घेतो. महाराष्ट्रात आपण एकमेव की माझ्या तरी नजरेमध्ये, पुन्हा असतील तर मला दिसले नाही, विद्यार्थ्याच्या म्हणण्यानुसार दिसले नाही, ठीक आहे, तर एकमेव की आपण काय करतो, डेली फ्री क्विज घेतो. कमीत कमी 10 प्रश्न येतात. इलेक्ट्रिशियनचे मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही भाषेत. कमीत कमी तिथे जोडून राहा. प्रश्न एकदम छान पद्धतीचे, प्रिव्हियस इयर, PY, MCQ आहे, त्याच्यातले प्रश्न आहे यापूर्वी आलेल्या एक्झाममध्ये. तर तुम्ही कमीत कमी आपल्या अभ्यासाची काय राहील, जोडून राहील, ठीक आहे. मग आपला विषय काय होता की तुमची जे महावितरणची भरती आहे त्याच्यावरती परिणाम पडणार, फक्त कॅटेगरी वाईज याची परीक्षा सामोर जाणार म्हणजे बऱ्यापैकी सामोर जाणार. आणि महापारेषणच्या भरतीचं, आता महापारेषणची परीक्षा कधी होणार असाही तुम्हाला पॉईंट थोडासा क्लिअर करून देतो की बघा, महापारेषणचं तुम्हाला गंमत सांगतो की नेमकी परीक्षा कधी होणार. आता ॲक्च्युली याचं उत्तर नेहमी माझं काय असतं, परीक्षा उद्या आहे, तरी पण एकदा तुम्हाला सांगतो की माझं उत्तर काय आहे याच्यामध्ये. बघा, 15 जूनच्या नंतर तुमची परीक्षा होऊ शकते. किती जूनच्या नंतर, आफ्टर 15 जून, ठीक आहे. कोणाची, पारेषणची, ठीक आहे, याच्या तयारीमध्ये राहायचं 15 जूनच्या नंतर. मग याचा अर्थ असा नाही की मी एकदम आळसपणाने अभ्यास करणार, असं नाही. 15 जून उद्याचीच आहे हे लक्षात ठेवायचं, कारण की वेळ लागत नाही, पटकन तो वेळ चालला जातो. चांगला वेळ तर खूपच पटकन जातो, ठीक आहे. आता ही परीक्षा तुमची जवळपास सप्टेंबर महिन्यापर्यंत व्हायला पाहिजे. किती महिन्यापर्यंत, सप्टेंबर. मधामध्ये किती महिने आले, जून गेला, त्याच्यानंतर एक आला जुलै, त्याच्यानंतर ऑगस्ट आणि त्याच्यानंतर सप्टेंबर. म्हणजे तुमची एक्झाम या 3 मंथमध्ये होणार म्हणजे होणार. आणि इन केस असं होणार नाही, असं व्हायला पण नको, इन केस काही कारणास्तव समजा असंच काहीतरी टाळाटाळ करत, शेड्यूल नाही मिळालं, काही नाही मिळालं, आणि जर का सप्टेंबरमध्ये नाही झाली तर आपली एक्झाम पुन्हा तिथनं 2 ते 3 महिने पुन्हा सामोर जाणार. म्हणजे कशी जाणार, लांबणीवर. पण माझं तरी मत आहे की इथंच तुमचा विषय काय होऊन जाईल, संपून जाईल. म्हणजे 15 जून नंतर म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर एवढ्यातच तुमची एक्झाम आहे. पण एकदम तुम्ही आळसपणा करू नको, कंटाळवाणापणा करू नका. कारण बरेचसे विद्यार्थी कसे आहे माझे, काही तर विद्यार्थी आर्मीमध्ये आहे, काही जॉबवरती आहे, काही जणांनी जॉब सोडलेला आहे. आता अशी परिस्थिती आहे बघा, याच्यावरती उपाय नाही आहे. आपण आता एखाद्या मार्गाला लागला आहे तर मग आता हात धुवून लागला तर हातच धुवून त्याच्या मागे लागून राहायचं, ठीक आहे. तर मग आता तुम्हाला एक कळलं, म्हणजे जो आपला विषय होता की आपल्या महापारेषणवरती काही परिणाम पडणार नाही. महावितरणमध्ये परिणाम फक्त कशाचा परिणाम पडणार की आरक्षणामध्ये बदल होईल, वॅकंट सीट जशा आहे तशाच राहील, मे बी थोड्याशा मागं पुढे होऊ शकते, पण कायचा खास बदल होणार नाही. आणि ही डेट यांनी आता 5व्या महिन्याची 24 तारीख दिलेली आहे लास्ट डेट महावितरणसाठी. माझं म्हणणं आहे की ते 26 पर्यंत पुन्हा जाऊ शकते, जून महिन्यापर्यंत जाऊ शकते. त्याचं कारणही तुम्हाला सांगितलं. आणि याची एक्झाम बऱ्यापैकी पारेषणची एक्झाम झाल्याच्या, म्हणजे बघा, पारेषणची एक्झाम होऊन त्यांची लिस्ट सिलेक्शन होणार, त्याच्यानंतरच तुमची महावितरणची एक्झाम येणार, हे असं म्हणजे माझं म्हणणं आहे, ठीक आहे. असं होऊ शकते, पॉसिबिलिटी आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये पुन्हा याच्या व्यतिरिक्त जर काही तुम्हाला प्रश्न पडले असतील तर तुम्ही काय करू शकता, कमेंट पण करू शकता, किंवा ॲपमधून पण काय करू शकता, तुम्ही चॅट बॉक्समधनं मला डायरेक्टली मेसेज करू शकता, चॅटमधनं रोशन तात्पुरते चॅट करू शकता, आपला प्रश्न विचारू शकता, कमेंटमध्ये पण आपली कमेंट सोडू शकता. आणि बाकीच्या मीडियावरनं पण तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकता. आठवणीने काय करा, सर्व विद्यार्थ्यांशी आपला व्हिडिओ हे सेशन शेअर करून द्या. आणि आठवणीने काय करा, ॲप डाउनलोड करून डेलीची क्विज देत जा. आणि नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन पण करून द्या, ठीक आहे. आणि सेशन आवडलंच ना तर आठवणीने त्याला काय करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांच्या ग्रुपवरती सोडून द्या एक लिंक, ठीक आहे. तिथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. धन्यवाद.